बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीनं SDO कार्यालय जळगाव जामोद येथे आंदोलन करीत निवेदन देण्यात आलेलं आहे। या तालुक्याचे अध्यक्ष देवाभाऊ दामोदर, तसेच रतनभाऊ नाईक, सुनील भाऊ बोदळे आणि समस्त महिला पदाधिकारी तसेच महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंत ह्या सुद्धा उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन देण्यात आलेलं आहे। 14 फेब्रुवारी रोजी या जळगाव जामोदमध्ये जे वर्दळीचं ठिकाण आहे, जे या जळगाव जामोदचं मुख्य ठिकाण हाट म्हटलं जाते, अशा चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना एका समाजकंटकाने केलेली आहे। सर्वप्रथम मी बुलढाणा जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या प्रशासनाला विनंती करतो की या आरोपीला ज्याला अटक केलेली आहे त्याला कडक शासन करावं आणि ज्या पद्धतीने जी मागणी आहे त्याच्या CDRची मोबाईल CDRची तपासणी करावी आणि यामागील जे खरे सूत्रधार आहेत त्यांना शोधून काढावं, जेणेकरून जो उद्रेक होणार नाही। हा आंबेडकरी समाज इतक्या मोठ्या संख्येने इथं आहे, तरीही या पोलीस प्रशासनाला आणि शासनाला एक साथ देतोय। ही तुमची भूमिका दुटप्पी नसावी आणि आंबेडकरवादाच्या विरुद्ध नेहमी वारंवार हे जे हल्ले होत आहेत हे हल्ले थांबावे। या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि या मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीसजी आपल्या या कार्यकाळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जितके अन्याय अत्याचार या दलित समाजावर होत आहेत आणि महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबना होत आहेत, तुमचा निषेध करावा तेवढा कमीच आहे। आम्ही तुम्हाला ठणकावून सांगतो की वंचित बहुजन आघाडी आणि इतका आंबेडकरवादी हा कधी शांत बसणारा नाही। जर अंगावर आलं तर शिंगावर घेण्यासाठी तयार आहे, म्हणून तुम्हाला सांगतो। आणि या जळगाव जामोदमध्ये जे भाजपाचे आका स्वतःला म्हणतात त्यांनाही सांगू इच्छितो की तुमच्या ह्या पाताळ भैरवी नाटकं बंद करा आणि इथल्या आंबेडकरवाद्यांना, इतक्या समाजाला आणि महापुरुषांना तुमच्या राजकारणापायी दावणीला बांधू नका, अन्यथा हा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। यापुढे सांगतो की त्या आरोपीला तत्काळ शासन करावं। आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत हा विषय गेलेला आहे आणि त्यांच्यासोबत बोलण्यानुसार त्यांनी सर्व समाजाला शांततेचं आवाहन केलेलं आहे। म्हणून आपण भारतीय संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत राहून आपण आंदोलन करूया आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारावरती चालून त्या आरोपीला चांगल्याच कठोरात कठोर शासन होईल यासाठी आपण लढूया। जय भीम।